आज आपण मुरमुऱ्यांमध्ये बेसन पीठ घालून एकदम चविष्ट आणि भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत। जी रेसिपी अगदी सोपी आणि सरळ बनणार आहे। त्याकरिता तुम्ही कुठेही न स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला रेसिपी कळेल आणि तुम्ही इझिली बनवू शकाल। तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम तर मी 2 ते 3 चम्मच बेसनाचे पीठ घेतले। बेसनच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मक्काच्या पिठाचाही वापर करू शकता। आता अर्धा चमचा मी हळद आणि टेस्टच्या अकॉर्डिंग मी चटणी पावडरचा वापर करते। चटणी पावडरच्या ऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला जरी घातला ना तरी चालणार आहे। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता याला आपण पाणी घालून मस्त मिक्स करून घेणार आहोत। आपल्याला ही स्लरी एकदम पातळ बी नाही आणि एकदम दाटसर पण नाही, एकदम मध्यम अशी आपण बुंदी वगैरे करतो ना त्या पद्धतीने आपल्याला ही स्लरी तयार करून घ्यायची। बघू शकता थोडं थोडं पाणी घालून याच्या आपल्याला गाठी किंवा गुठळ्या ज्या असतात ना त्या मिटवून घ्यायच्या आहेत। चम्मचच्या मदतीने मी ह्या सगळ्या गाठी आता मोकळ्या करून घेणार आहे आणि मस्त अशी पातळ अशी स्लरी म्हणजे हे बॅटर आता बनवून एका साईडला ठेवून देणार आहे। बघू शकता आपल्याला कन्सिस्टन्सी कोणत्या पद्धतीने ठेवायची हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच। त्या पद्धतीने तुम्हाला या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची। बघू शकता या पद्धतीने आपण हे बॅटर सगळं रेडी करून घेतलं आहे। आता एका साईडला आपण हे बाउल ठेवून देऊया आणि दुसरी कृती करून घेऊया। सर्वात आधी मी एक बाउलमध्ये 1 वाटी मुरमुरा घेतला आहे। काही भागात याला चुरमुरेही म्हणतात, आमच्याकडे यांना मुरमुरे असे म्हटले जातं। आता 1 वाटी मुरमुऱ्यामध्ये आपण जे 4 चमचा बेसनाच्या पिठाची जी स्लरी बनवून घेतली होती, जे बॅटर बनवून घेतलं होतं ते आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत। बघू शकता अगदी युनिक ही रेसिपी आहे। अगदी कमी वेळेत ही रेसिपी बनवून रेडी होते। आणि हो मंडळी, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ही रेसिपी कुठून बसून पाहताय, म्हणजे मी तुमचे आभार व्यक्त करू शकेल। आता मध्यम आकाराचा कांदा, टोमॅटो, भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। थोडं कट केलेलं गाजर, मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग। आणि हवं तर तुम्ही याच्यामध्ये बीटही घालू शकता किंवा बटाटे वगैरे घालायचे असतील तेही तुम्ही घालू शकता। अगदी सोयीस्कर ही रेसिपी आहे। आता मी थोडं चटणी पावडर, थोडं हळद आणि हा आपला घरगुती कांदा लसूण मसाला आहे मी तो टाकलेला, आणि थोडा गरम मसाला आपण याच्यामध्ये घालणार आहोत। हवं तर तुम्ही चाट मसालाचा पण वापर करू शकता किंवा याच्यामध्ये आमचूर पावडरही टाकू शकता। आता टेस्टच्या नुसार मी मीठ घालते। मीठ घालून हे सगळं साहित्य आपण आता चम्मचच्या मदतीने मिक्स करून घेणार आहोत। तर हो मंडळी, ही रेसिपी एकदम सोपी आणि सरळ आहे। जर तुम्हाला संध्याकाळच्या चहासोबत छोटी मोठी भूक जरी राहत असेल तर तुम्ही चहासोबत हा नाश्ता बनवून तयार करू शकता। लहान मुलांना अगदी कमी वेळेत हा नाश्ता बनवून तुम्ही त्यांना देऊ शकता। सकाळच्या लंच बॉक्समध्ये किंवा टिफिनमध्येही तुम्ही जरी हा नाश्ता बनवून दिला ना तरी एकदम हेल्दी आणि टेस्टी हा नाश्ता होणार आहे। आता मी सगळं साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता 3 चमचा मी तांदळाच्या पिठाचा वापर करते। तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचा पण वापर करू शकता किंवा कॉर्नफ्लॉवरचाही वापर करू शकता। आता हे सगळं साहित्य आता आपण मिक्स करून घेणार आहोत। आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे साहित्य मला थोडंसं असं कोल्डसर असं वाटते, म्हणजे घट्ट असं वाटते, म्हणून थोडं मी पाणी घालते आणि पाणी घालून आता हे सगळे बॅटर आपण मिक्स करून घेणार आहोत। थोडं थोडं पाणी घालून हे साहित्य सगळं मिक्स करून घ्यायचे। अगदी जर जास्तच पाणी पडलं तर तुम्ही थोडं तांदळाचं पीठ जास्त वाढवू शकता आणि जर जास्त घट्ट झालं तर थोडं पाणी अजून आपण वाढवू शकतो। आता सगळं मिक्स करून झालं आहे। थोडी कोथिंबीर घालूया आणि परत आपण याला मिक्स करून घेऊया। कोथिंबीरच्या ऐवजी म्हणजे तुम्ही कढीपत्ताचे पानंही याच्यामध्ये घालू शकता। नाही जरी तुमच्याकडे कढीपत्ता किंवा कोथिंबीर राहिली तर कस्तुरी मेथीचाही तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकता। मी तुम्हाला आधी पण सांगितलं, आमचूर पावडर किंवा चाट मसाला असेल तर तुम्ही ते घालू शकता, पण मी निंबाच्या रसाचा वापर करते। मी निंबाचा रस थोडा अर्धा 1 चम्मच होता, त्या पद्धतीने मी निंबू असा निपडून घेतला आहे। बघू शकता आता आपलं हे बॅटर रेडी झालं आहे। आता एका पॅनवरती मी थोडं तेल टाकलं आहे। हा नाश्ता एकदम सोपा आणि सरळ आहे मंडळी, एकदा नक्की बनवून पहा, कारण तुम्हाला आता कळलंच असेल आपण बेसन पीठ आणि मुरमुऱ्यांपासून एकदम मस्त असं थालीपीठ बनवतोय
अगदी सोयीस्कर आणि टेस्टी ही रेसिपी आहे. लहान मुलांसाठी तर अगदी छान ही रेसिपी आहे. बघू शकता पॅनमध्ये मी थोडं तेल टाकलं आणि चम्मचच्या मदतीने मी थालीपीठाचा जसा आकार असतो त्या पद्धतीने याला आकार दिलेला आहे. हवं तर तुम्ही याला छोटा पॅनकेकही म्हणू शकता बेसन आणि मुरमुऱ्याच्या, पण मी थालीपीठच याला नाव देईल. आता बघू शकता दुसऱ्या साईडनं मस्त असा झाला येतो. आता आपण पहिल्या साईडला थोडं असं तेल लावून पलटून घेऊया आणि परत दुसरी बाजूही याला शिजवून घेऊया. जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. जर तुम्हाला थोडी जरी ही रेसिपी आवडत असेल ना तर एक वेळेस ही रेसिपी बनवून पहा आणि तुमच्या काय मत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता आपलं दुसरं थालीपीठ बनवून रेडी झालं आहे. पहिलं थालीपीठ आपलं बनवून रेडी झालं आहे. आता दुसरं थालीपीठ आपण बनवून घेऊया. तुम्ही याच्या आधी मुरमुऱ्यांमध्ये बेसन पीठ घालून कधी ही रेसिपी बनवली नसणार. पहिल्यांवेळेस जर ही रेसिपी पाहत असणार तर एक वेळेस ही रेसिपी नक्की बनवून पहा, कारण एकदम छान ही रेसिपी लागते. टेस्टी आणि कमी वेळेत बनवून रेडी होणारी ही रेसिपी आहे. नाश्ता तर खूपच छान आहे. चहासोबत किंवा सकाळच्या छोट्या मोठ्या भूक किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भूकसाठी हा नाश्ता एकदम उपयोगी आणि सोयीस्कर आहे. कारण बऱ्याच अशा माझ्या भगिनी आहेत ज्यांना सकाळी नाश्ता वगैरे करायला किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भूकसाठी काहीतरी हवं असतं तर ते इझिली हा नाश्ता बनवून त्यांच्या घरच्यांना खाऊ घालू शकता. अगदी सोपा आणि एकदम कमी साहित्यांमध्ये आपल्या घरांमध्ये जे साहित्य उपलब्ध असतं त्या साहित्यांमध्ये हा नाश्ता बनवून रेडी होतो. म्हणून एकदम सोयीस्कर हा नाश्ता बनवून रेडी झालेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की आपल्या अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि अशा सोप्या रेसिपींसाठी मला असा सपोर्ट करत राहा. आता आपण दुसरं तिसरं चौथं जे होतं ते सगळे थालीपीठ आपण आता रेडी करून घेतलेत. बघू शकता कलर तर अगदी छान आलेला आहे आणि खुसखुशीत हे थालीपीठ बनवून रेडी झालेत. अगदी मऊसर पण आणि खुसखुशीत पण. आता तुम्ही याला हिरव्या चटणी किंवा नारळाची चटणी सोबतही सर्व करू शकता, पण मी इथं टोमॅटो केचपसोबत हा नाश्ता सर्व करते. लहान मुलांना टोमॅटो केचपसोबत हा नाश्ता खूप छान वाटेल. एकदा नक्की बनवून पहा ही रेसिपी आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी. मी अजून एक वेळेस म्हणते, आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला थोडी जरी ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही कुठल्या शहरातून किंवा कुठल्या गावाहून ही रेसिपी पाहता हे मला कळवायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार व्यक्त करू शकेल. इथपर्यंत रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.